सगळ्या किऑसमध्ये, या सगळ्या कुठल्या तरी टेन्शन्समध्ये एका ताकदीने तुम्ही कसं उभं राहावं हे सगळं कन्वे करणारी माझी कॅरेक्टर आहे. बोलू दे रे, बोलण्यानं बळ मिळतं. खेडेकर काम करतायत, माझ्या नवऱ्याचं काम त्यांनी केलंय. जोपर्यंत आम्ही कन्व्हिन्स नाही आहोत, मी जयप्रद आणि सचिन खेडेकर, तोपर्यंत फायनल टेक केला जात नव्हता. आमचा बराच सीन्सकडचा जो अप्रोच होता तो नुसत्या देविकाच्या प्रेझेन्समुळे बदलला. कारण देविका ज्या प्रकारे त्या सीनला रिॲक्ट करायची किंवा तिच्या पात्राला रिॲक्ट करायची, त्यावरनं बऱ्याच वेळेला सचिनच्या रिॲक्शन्स ठरायच्या किंवा माझी ओव्हरऑल अप्रोच त्या सीनकडची ठरायची. मी काय करू, थोडं लेट सुरू करूया. खूप लवकर काय सारखं पैसे कमी पडतात का? काय सारखं पैसे कमी पडतात का लावलंस? लढा देतानाची तिची स्ट्रेंथ, त्यानंतर ती स्ट्रेंथ तिने तिच्या नवऱ्यामध्ये कशी ट्रान्सफर केली आहे, आणि शिवाय तिच्या मुली आहेत तिच्या 2, त्या मुलींमध्ये ती स्ट्रेंथ ती कशी ट्रान्सफर करते, ही असं करणारी ती कॅरेक्टर आहे. सरप्रायझिंगली मला डायलॉग्स खूप नाही आहेत त्या फिल्ममध्ये, कमी डायलॉग्स आहेत, पण कमी डायलॉग्समधून सुद्धा ती कॅरेक्टर खूप काही बोलून जाते. बोलू दे रे, बोलण्यानं बळ मिळतं, आणि बळ मिळालं की तू अशी भांडतायत. जी कॅरेक्टर आपल्याला असं सांगते की तुम्ही कितीही जरी नर्वस झालात, कितीही जरी कोलॅप्स झालात, तरी ताकदीने जगणं हेच खरं जगणं आहे.